नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये जी संयुक्त सभा घेतलेली आहे त्याचं एका वाक्यात जर सांगायचं आणि जे प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने, ज्याच्यामध्ये परप्रांतीय देखील आला, या सगळ्यांनी एक चतुष्कोन लक्षात घेतला पाहिजे. तो कोणता चतुष्कोन? मराठी, हिंदुत्व, विकास आणि ठाकरे कुटुंब. हा जो चतुष्कोन आहे हा लक्षात घ्यावा. आपण या चॅनलवर राजकारण डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो, ते सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून, एक स्वतंत्र पत्रकारिता आणि तटस्थ भूमिकेतून. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, आता रणधुमाळी आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वस्व पणाला लावलेलं आहे. ते कसं? भलं हे दोघे थेट प्रचारामध्ये उतरलेले नाहीत, परंतु तुम्ही लक्षात घ्या, जाहिरातींचा जो मारा सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र लावून काय करायचंय की मुंबईवर डोळा आहे. कसा डोळा आहे आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा उद्योग कसा सुरू आहे, याविषयी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पद्धतीने अतिशय बिनचूक अशी मांडणी केलेली आहे. आणि फक्त राजकीय आरोप करायचा, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की किती दिवस तुम्ही मुंबईला तोडण्याचा उद्योग, मराठी माणसाचे हार वगैरे वगैरे, तेच तेच घिसीपिटी रेकॉर्ड लावणारा. परंतु राज ठाकरे यांनी 32च्या 32 दात मोदी आणि शहांचे हे घशात घातलेले आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, अजून कोणी महायुतीमध्ये बसलेले 3 मोहरके असतील, हे त्या ससाण्यासारखं वागत आहे. ससाना हा पक्षी इतर पक्ष्यांना मारून आणतो आपल्या मालकासाठी, तर तेवढंच ते काम करत आहे. परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्र विकला गेलेला आहे एकट्या उद्योजकाला, तो अर्थातच गौतम अदानी. मग जे देशा नंबरचा 2 क्रमांकाचा सिमेंट उद्योजक आहे, ज्याने मुंबईला प्रदूषण वगैरे सगळ्या पद्धतीने वेढून टाकलेलं आहे, ते कसं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापासून ते नवी मुंबईतलं विमानतळ, हे सगळे पुरावे कशा पद्धतीने दिलेले आहेत राज ठाकरेंनी. त्यांनी जे 3 व्हिडिओ केलेले आहेत, त्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून देश कसा लुटला जात आहे, राज्य कसं लुटलं जात आहे, आणि MMR रिजन म्हणजे मुंबई महानगर प्रदेश, ज्याच्यामध्ये 8 महापालिका येतात, ठाण्यासह नवी मुंबईपर्यंत, भिवंडी, मीरा भाईंदर वगैरे, ते सगळं आलं त्याच्यामध्ये. तर ते वाढवण बंदरापर्यंत हा जो विकास, जो अगदी छातीवर येऊन थयथयाट करतोय, असह्य होईल असा विकास जो का केला जातोय, कारण की तो भाग जो आहे एकतर केंद्रशासित करणे किंवा गुजरातला थेटपणे जोडणे. राज ठाकरे आपल्या भाषणाच्या मुद्द्यामध्ये एक जो मुद्दा मारतात आवर्जून, की मुंबई अहमदाबाद मेट्रोला मी विरोध केला होता, कारण की ही मेट्रो जाणारे गिफ्ट सिटीकडे, जी गुजरातमध्ये गिफ्ट सिटी उभारली जाते, कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली जाते, आणि मग मुंबईतलं जसं आर्थिक केंद्र असेल आंतरराष्ट्रीय, या सगळ्या गोष्टी हलवण्यास गेल्या काही वर्षांपासून, गेल्या अलीकडच्या वर्षांमध्ये जी सुरुवात केलेली आहे. हे बघा, 2023 मध्ये ज्या वेळेला नीती आयोगाने विकासाच्या दृष्टीने काही प्रेझेंटेशन सादर केलं, ते प्रेझेंटेशन बघूनच उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा मांडला होता. तो केवळ आपण सगळ्यांनीच राजकीय मुद्दा आहे, त्यांना काही दुसरा उद्योग नाही, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांचं राजकीय अधपतन झालेलं आहे वगैरे वगैरे, हे सगळं बाजूला ठेवा.
परंतु जे समोर दिसतंय भौतिक रूप विकासाच्या नावाखाली जे काही केलं जात आहे, 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या नादामध्ये जे काही केलं जात आहे, ते कशा पद्धतीने केलं जात आहे आणि मराठी माणसाचा श्वास कशा प्रकारे गुदमरला जातोय. तुम्ही आठवा, महेश मांजरेकर यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हा जो सिनेमा काढला होता, त्या चित्रपटामध्ये जे दाखवलेलं आहे ते मनोरंजन म्हणून दाखवलेलं नव्हतं. तो एक संदेश की कशा प्रकारे परप्रांतीयांचं आक्रमण मराठी माणसावर झालेलं आहे. परप्रांतीयांना विरोध आहे का थेट? तर अजिबात नाही. मग परंतु मराठी माणसाचं जे काही कडवेपण आहे, त्याची जी एकी आहे, त्याच्यामध्ये दुही माजवली जाते. मग मुळातच राज ठाकरे, उद्धव ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र येणं, आपले जे क्षुल्लक वाद आहेत ते त्यांनी ते बाजूला ठेवणं आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय. त्याचं निमित्त काय घडलं? हिंदी सक्ती. आणि मग हे वाक्य राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उच्चारलं होतं मे मध्ये. मग तुम्ही मे ते आता डिसेंबर जानेवारी लक्षात घ्या, 6 महिन्यांचा. याच्यामध्ये त्यांनी काय तयारी केली? राज ठाकरे, उद्धव ठाकरे नगर परिषद, पंचायत वगैरे इकडं तिकडं कुठं फिरत नाही, मुंबईमध्ये अडकून पडलेले आहेत. नेमके त्यांचं काय चाललेलं हे काही समजायला मार्ग नाही. तर त्यांचं जे काही चाललं होतं, त्यांनी जो सुरुवातीला मी सांगितलं की चतुष्कोन म्हणजे मराठी हिंदुत्व विकास आणि ठाकरे कुटुंब, म्हणजे मराठीचा जर विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आपलं भाषण, ते जी मांडणी केली त्यांनी आणि मराठी मनापर्यंत, महाराष्ट्राच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला, त्यांनी काय म्हटलं की मराठी माणसाला दुहीचा शाप आहे. शिवरायांच्या साक्षीने या दुहीला मांडण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. औरंगजेबाचं एक वाक्य त्यांनी सांगितलं, या पहाडी मुलखात पराक्रम शिकवावा लागत नाही, हे मराठे पराक्रमी आहेत. पण इथे दुहीचे बीज भिरकावले तर एवढे रुजते की तमाम दौलत तबाह करून टाकते. याचा विचार केला पाहिजे. आणि का नाही, दक्षिणेमधले राज्य बघा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रादेशिक अस्मिता घेऊन आपल्या भाषेवर, आपल्या मायबोलीवर प्रेम करू कशा प्रकारे राज्य सगळ्या प्रकारे बांधता येतं, विकास कशा पद्धतीने केला जातो, केला जाऊ शकतो, हे जर दक्षिणेतले राज्य दाखवत आहेत तर महाराष्ट्राने का दाखवू नये? हा मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि शिवशक्ती हे जे व्यासपीठाला नाव दिलं ते अनेक अर्थाने. मग आता हिंदुत्व, मग बाळासाहेब ठाकरे कुटुंबाने हिंदुत्व सोडलं. ते अभिजित साटम हे जे आहेत ते काय, त्यांनी सुरुवात कोणी केली की आता काय उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांची गरज आहे, त्याच्यामुळे ते काय करतील, उद्या मुंबईचा महापौर काय करतील, खान हा महापौर करतील. इथून सुरुवात, तिथून काढी टाकली. आणि मग आता ज्या वेळेला अंगावर यायला लागलेला आहे त्यावेळेला कसं डबल ढोलकी सुरू झालेली आहे की बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला कसा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. अरे पण मागणी केली कुणी? आणि जे गद्दार गद्दार जे आहेत शिंदे गटाचे सगळे, ते रामदास कदम बोलते झाले परवाच्या एका सभेमध्ये मुंबईमध्ये की कुसुमाग्रजांचं वाक्य त्यांनी सांगितलं की बघा सुवर्ण मुकुट परिधान केलेली, पण भिकारड्याच्या वेशामध्ये ती कशी शेवटच्या पायरीवर उभे, असं कुसुमाग्रज म्हटले होते. आणि मग मोदींनी कसा त्याला दर्जा दिलेला अभिजात भाषेचा. मोदींचा एवढा कळवळा का? कारण की तुम्हाला सत्ता दिली, आयतं दिलं, खोके दिले वगैरे वगैरे, ते सगळं. आणि त्या गद्दारांविषयी जास्त न बोलता लोकांनी समजावून घेतलं पाहिजे ही दुही का माजवली गेलेली आहे, त्याच्या मागचं काय कारण आहे. कसंही करून आम्ही सत्तेमध्ये येणारच. मग कसं लोटस ऑपरेशन राबवलं गेलं. मग ठाकरे कुटुंब, हे ठाकरे कुटुंब जे आहे तर त्याचा संदर्भ काय? महाराष्ट्र मनाशी, संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत, राज ठाकरे सांगत आहेत की गुजरात त्यांनी कसं केलं होतं, मोरारजी देसाईंनी काय केलेलं वगैरे, ते सगळं आता या ठिकाणी सांगण्याची गरज नाही पूर्ण इतिहास, परंतु ते सगळं आठवा. आणि केवळ राजकीय ही लढाई आहे असं न समजता मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी ती वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.
तुम्ही बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19च्या दरम्यान 2017ला जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त 2 नगरसेवक कमी होते भाजपचे, तरी देखील शिवसेनेला संधी दिली आणि ते त्या अर्थाने त्यांनी एक चांगला निर्णय त्यावेळेला घेतला. आणि आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीची भाषा सुरू आहे त्यांची. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू, त्याचं काय राजकारण सुरू आहे. परंतु मग त्या 92,000 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या त्या आता 70,000 कोटींवर आलेल्या आहे. म्हणजे जर सशक्तपणे जर एखादी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, ती मुंबईची, जी एखाद्या छोट्या देशापेक्षाही मोठी आहे, तर ती जर चांगली करायची तर तुम्ही तो सगळा विचार केला पाहिजे. मग विकास विकास काय ते आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलं. हे सगळं जे आहे, आणि फक्त हिंदुत्व कसं सोडलं, काय केलंय म्हणून उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं फडणवीसांना की तुम्ही हिंदू मुस्लिम सोडून एखादं भाषण दाखवा तुमचं. हे सगळं जे केलं जात आहे, म्हणजे आता कसं आहे की खरं तर संभ्रमात पडलेली भारतीय जनता पार्टी. मग अनेक उदाहरणं दिले, एमआयएमसी युती, तो बलात्कारित आरोपी तुषार आपटे, काँग्रेसचे नगरसेवक, हे सगळं बोलून झालेलं गेलं. म्हणजे भाजपचा बुरखा टारा फाडला गेलेला आहे तो भारतीय जनता पार्टीकडूनच. आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे लहान मोठे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत भारतीय जनता पार्टीवर. हे लक्षात घ्या. आज शतक साजरं करताना संघ काय बोलतोय, कोणती विचारधारा मांडतोय, आणि 2014 पासून बदललेला भारतीय जनता पार्टीचा एकूण बाज जो आहे तो कशा प्रकारे धुई माजवतोय, विष कसं पेरतोय, अहंकार, मैत्री तुटली अनेकांची, मीडियामध्ये 2 भाग झाले, विचारवंतांमध्ये 2 भाग झाले, कलावंतांमध्ये 2 भाग झाले, मराठी माणसांमध्ये 2 भाग झाले. फक्त आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी आपलं प्रचंड बहुमत आपल्याला मिळालं पाहिजे, विरोधी पक्ष राहायला नको, यासाठी जे काही केलं गेलेलं आहे, केलं जात आहे, त्याला प्रचंड विरोध वाढतोय, हे लक्षात घ्या. मग लोकसभा निवडणुकीमध्ये एक तुम्ही नॅरेटिव्ह सेट केलं म्हणे. काय नॅरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आहेत हे लोक. मग आता काय झालेलं आहे, कसं ते काय तुमचं आहे. मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यूपी बिहारच्या संबंधाने काय म्हटलं होतं, त्यांनी काय आपले विचार व्यक्त केलेले ते काल राज ठाकरेंनी दाखवलेले. मग ही जी प्रदेश आहे, भाषावार प्रांत रचना काय, खरंच ह्या नवीन पिढीने हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. सगळं युट्यूबवर आहे, गुगलवर आहे, सगळ्यांचे भाषण आहेत, पूर्ण इतिहास आहे. आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या संयुक्त सभेकडे पाहायला पाहिजे. आणि ते का सांगत आहेत की ही शेवटची निवडणूक आहे, आता चुकाल तर मराल नंतर, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मराठी माणूस जागा झाला पाहिजे. राज ठाकरे यांनी दीपक पवार हे एक नाव घेतलं, कारण मराठीचा मुद्दा मांडत असताना ज्या पद्धतीने मराठी भाषा केंद्र ते दीपक पवार मुंबईमध्ये चालवतात, महाराष्ट्रभर मराठी भाषेच्या अनुषंगाने प्रचार करतात, त्या अनेक गोष्टी मांडल्या. मराठी पत्रकार असतील, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार मानलेले आहेत. आणि जे सोडून गेले, पक्ष सोडून गेले, त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली राज ठाकरेंनी, ती तळमळ जी आहे ती लक्षात घेऊन एकदा ही वज्रमूठ आवळली गेली पाहिजे मराठी मनाची, महाराष्ट्राची. आणि त्या दृष्टीने फक्त विकासाला कुणीच विरोध करणार नाही. म्हणजे हवा प्रदूषणापासून तर सगळ्या गोष्टींपर्यंत कुठेच भ्रष्टाचार, म्हणजे ह्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. आणि तो आदित्य ठाकरे पासून सगळ्यांनी कसा केलेला आहे. आपल्याला काही ठाकरे कुटुंबाचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत नाही, हे आधी लक्षात घ्या. परंतु इतिहास जो आहे, जो घडलेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा, त्यामुळं त्याची आठवण करून दे. ठाकरेंनी जी काही चतुष्कोनामध्ये जी काही मांडणी केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना जी काल आठवण आली, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची, मासाहेब मीनाताई ठाकरे यांची, श्रीकांत ठाकरे यांची, ती का आलेली आहे.
या ठाकरे कुटुंबाचं योगदान तुम्ही नाकारू जर महाराष्ट्र पुढे चालला तर तो महाराष्ट्राने महाराष्ट्रावर केलेला अन्याय होऊ शकतो. आणि एखादं कुटुंब मग घराणेशाही आहे का वगैरे 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 वगैरे, मग तुम्ही जे काही सध्या करताय ते काय, तो वैचारिक वारसा जर जपला जात असेल तर तो हवाय. म्हणून मराठी मुस्लिम जे आहेत ते सगळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना पाठिंबा देत आहे. हा विचार कुठेतरी टिकला पाहिजे आणि तो विचार महाराष्ट्र मनाचा, मराठी माणसाचा विचार टिकवून आणि मग व्यापक हिंदुत्वाची चौकट या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून विकासाचं कोंदण त्याच्यामध्ये रचलं गेलं पाहिजे. आणि ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्र एक संघ म्हणजे विदर्भ, आम्हाला छोटा विदर्भ करायचा आहे, आम्हाला विदर्भाचा तुकडा पाडायचा आहे, आम्हाला हे करायचं आहे. तुम्ही RSS ची सगळी विचारसरणी लक्षात घ्या आणि त्यानंतर याचा विचार करा की या संयुक्त सभेने नेमकं काय दिलेलं आहे. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विचारांचा जो काही चतुष्कोन उभा केलेला आहे त्याचा प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.